उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादी कथारा मिळो न चांतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरी दारी कन्या पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती देस करा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता नितूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुला सद्गुरुनाथ महाराज सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा जो प्रश्न आहे आर्य चाणक्य छत्रपती शिवाजी महाराज व भगवान श्रीकृष्ण हे जीवनविद्येचे आदर्श का त्यांची परमार्थ नीती सांगत। जीवनविद्येचं जे तत्वज्ञान आहे आपण नेहमी सांगितले की ते जीवन सुंदरपणे जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते जीवनविद्या तत्वज्ञानात मांडत असते। केवळ अध्यात्म केवळ प्रपंच असं काही ते तत्वज्ञान सांगत नाही, तर दोन्हीकडे बॅलन्स म्हणजे सुवर्ण मध्य की तिथे प्रपंच पण आहे आणि परमार्थ पण आहे। आता हे प्रपंच पण आहे आणि परमार्थ पण जे नेमकं काय हे लक्षात घ्यायचं आहे। आपण प्रपंच म्हटल्यानंतर देहाच्या अपेक्षित म्हणजे देहभावातून जे जे करतो त्याला आपण प्रपंच म्हणजे जीवन जगण्याची पद्धत। गेल्या वेळेला आपण सांगितलं की फक्त जीवन जगण्याची पद्धत की मी अमुक आहे अमुक नावाचा या देहाच्या अपेक्षित किंवा देहभावातून जगातली बहुतांशी माणसं जे जीवन जगत असतात तो सगळा त्यांचा प्रपंच असतो। म्हणजे ज्यावेळेला एकनाथ महाराज पण तेच सांगतात की माझेनी अनुसंधान विण स्नान संध्या तप होम दान सर्व ही अधर्म जाण मत भजन ते नोहे। म्हणजे जर अनुसंधान नसेल म्हणजेच देवभाव नसेल तर जीवभावातून केलेलं स्नान संध्या तप होम दान सर्व हे प्रपंचच आहे। अधर्म म्हणजे प्रपंच आहे। आता धर्म आणि अधर्म हा या अर्थात नेमका समजून घ्यायचा आहे जीवनविद्येच्या। धर्म म्हणजे ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे किंवा
ज्या अंतःकरणावर किंवा ज्या अंतर्मनामध्ये म्हणा सर्वांप्रती करुणा आहे, प्रेम आहे, आदर आहे, की सर्वांच्या भल्याचं चिंतन आहे, असं जे आहे ते विश्वाच्या ईश्वरी नियमाप्रमाणे म्हणजे निसर्ग नियमाप्रमाणे एकरूप आहे, त्याला म्हणतात धर्म. आणि जे तसं नाही त्याला म्हणतात अधर्म. म्हणजे धर्म अधर्म हा जो भाग सांगितला जातो की त्याला दुसऱ्या बाजूला म्हणायचं तर स्वभाव धर्म. चिंच म्हटलं की ती आंबटच असली पाहिजे. जर एखादं फळ तुमच्याकडे आणलंय चिंच म्हणून दाखवली आणि ती आंबट नसेल तर तुम्ही म्हणाय चिंचच नाही. की मिरची म्हटलं की ती तिखटच पाहिजे, मीठ म्हटलं तर ते खारटच पाहिजे. हा त्याचा स्वभाव धर्म आहे. तसं माणसाच्या मनामध्ये सतत सर्वांप्रती आपलेपणा कृतज्ञता असेल तर तो माणूस धार्मिक आहे. कारण त्याच्याकडे ते धर्म आहे, त्याचा स्वभाव धर्म का निसर्ग नियमानुसार आहे. हा धर्म कधीच बदलत नाही. म्हणजे नियम कधी बदलत नाही, जे आहे ते युगानुयुग चालू आहेत. म्हणून हा धर्म खरा सनातन धर्म आहे. लोक सनातन धर्म म्हणजे वेगवेगळ्या अंगाने स्वतःचा आपण खूप पूर्वीपासून आपला धर्म म्हणून सांगण्याचा जो प्रयत्न करतात तो तसा नव्हे. सनातन धर्म म्हणजे अगदी हजारो वर्षापूर्वी जे निसर्गाचे नियम आहेत तेच निसर्गाचे नियम आजही आहेत, तिथे बदलत नाही. आणि त्याला म्हणतात तो स्वभाव धर्म. म्हणजे ह्या नियमानुसार जेव्हा माणूस जीवन जगतो त्याला म्हणतात धर्म, आणि नियमाच्या विरुद्धात जीवन जगतो त्याला म्हणतात अधर्म. आणि म्हणून धर्म आणि अधर्म म्हणताना जे एकनाथ महाराज म्हणतात की माझेने अनुसंधाने म्हणजेच माझेने म्हणजे ह्या दिव्य स्वरूपाच्या अनुसंधानाशिवाय माणसं जेव्हा अगदी परमार्थाच्या अंगाने पूजा अर्चा रत वैकल्य उपास तपास सर्व केलं तरी तो काही धर्म नाही आहे, तर तो अधर्मच आहे. आणि त्यामुळे हे जे जीवनविद्येचं तत्वज्ञान आहे तेच सांगतं की तिथे नियमाला महत्त्व आहे, निसर्ग नियमाला. आणि निसर्ग नियमाप्रमाणे जर आपण आपले विचार करत असू, उच्चार करत असू, आचरण करत असू तो धर्म. म्हणजे आपला स्वभाव तसा झाला पाहिजे, लक्षात घ्यायचं. तर जीवनविद्येचं हे तत्वज्ञान आपल्या प्रत्येकाचं अंतर्मन शुद्ध कसं होईल ह्यासाठी वेगवेगळे मार्ग सांगत असते किंवा वेगवेगळे मार्ग सांगितले गेलेले आहेत. आणि त्याप्रमाणे आपण जीवन जगा. म्हणजे अगदी बॅलन्स जीवन म्हणजे अगदी भोगी असं आपलं जीवन असावं असू नये किंवा त्यागी असू नये. म्हणून जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात नको सोडू अन्न नको सेवन चिंती नारायण सर्व भोगी. सगळे भोग म्हणजे आपल्या वाट्याला आलेली जी परिस्थिती आहे ती सगळी स्वीकारता आली पाहिजे. काही मनासारख्या चांगल्या गोष्टी घडतील, काही मनाच्या विरुद्ध घडतील, तिथेही आपल्याला ते भोग स्वीकारता आले पाहिजेत. तिथे रडत बसायचं नाही. म्हणून ते सांगतात की नको सोडू अन्न नको सेवन. म्हणजे उपास तपास करायची गरज नाहीये, जंगलात जाऊन बसायची गरज नाहीये. नको सेवन चिंती नारायण म्हणजे परमेश्वराचं सतत स्मरण. म्हणजे परमेश्वराचं स्मरण म्हणजे परत लक्षात ठेवायचं मी म्हणून जे आहे त्या ठिकाणी ती दिव्य शक्ती आहे हे स्मरण. तर ही जी दिव्य शक्ती आहे की ईश्वरी शक्ती आहे हे जे स्मरण आहे की चिंती नारायण सर्व भोगी. आणि त्या स्मरणातून जे जे आपल्या वाट्याला आलेले असतात ते भोग आपल्याला स्वीकारता आले पाहिजे. म्हणजे देवभावातून प्रत्येक गोष्ट आपल्याला स्वीकारता आली पाहिजे. नुसती स्वीकारायची नाही तर कोणाचं हे कार्य माझं नाही, माझ्या वाट्याला हे आलं नाही, हे ईश्वरी कार्य आहे की ईश्वरी अंगाने सगळं जीवन चाललेलं आहे ते मला स्वीकारता आलं पाहिजे. आता मला येतच नाही तिथे, सगळं आहे ते ईश्वराचं कार्य आहे, ईश्वराचं जीवन आहे. ह्या भावामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती जीवन जगते तर त्याला म्हणतात खरं जीवन जगणं. म्हणजे जीवन विद्याला अभिप्रेत तेच आहे. नको सोडू अन्न नको सेवन चिंती नारायण सर्व. किंवा नको गुंफू भोगी नको पडू त्यागी लावणी सारे अंगी देवाची. म्हणजे भोगामध्ये पण गुंतू नकोस आणि त्यागामध्ये पण अडकून जाऊ नकोस. म्हणजे बरेच लोक त्याग वृत्तीने हे जे करतायत तेही जीवन त्याला मान्य नाही. नुसतं त्याग म्हणजे आपण गरीब राहिलं तरी लोकांना देत राहायचं असे काही लोकांची वृत्ती आहे की त्याला आदर्शवाद म्हणतात.
तो जीवनविधीला मान्य नाही. कारण आपला रोजचं जे जीवन आहे ते आपल्याला आनंदाने जगायचं आहे, ऐश्वर्यात जगायचं आहे, की सर्वांशी चांगले संबंध ठेवून जगायचं आहे एका बाजूने, आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी पैसे सुद्धा हवेत. पैसे नकोत असंही जीवनविद्या सांगत नाही. सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. म्हणून जे जे जीवनाला आवश्यक आहे ते आपल्याला मिळवता आलं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नुसतं देवाचं नाव करून मी म्हणे असेल हरी तर देईला खाटल्यावरी, असा जो प्रकार आहे परमार्थामध्ये. काही लोक घरदार सोडतात आणि मग भुकेच्या वेळेला भिक्षा मागतात, हे सुद्धा जीवनविद्येला पसंत नाही. जीवनविद्या म्हणते प्रॅक्टिकल जसं आहे तसं, पण आनंदाने जीवन जगा. आणि हे जीवन जगताना दोन टोकाला जायचं नाही, की काही लोक भोगी म्हणजे अगदी भोग घेण्याच्या मागे लागलेले असतात, तर काही लोक त्यागी म्हणजे त्यागवृत्तीने वागायचं, म्हणजे आपल्याला काहीच नको असं म्हणणारे. तर खूप खूप हवं असंही नाही आणि खूप खूप नको असंही नाही. जे आहे ते मिळवायचं आहे. म्हणजे हे जे तत्वज्ञान आपण म्हणतो ना, प्रॅक्टिकल जीवन जगताना. म्हणजे इथे उगीच बाबा भगवे कपडे घातले तर परमार्थ आहे का? नाही. तुम्ही जे आहे तुमच्या वाट्याला आलेले कपडे तुम्ही घातले पाहिजेत, आणि ते कपडे अनामत घालून. म्हणजे अगदी महाराज नेहमी म्हणायचे, मला किती कपड्यांची गरज आहे, 2 लेंगे आणि 2 सदरे असले की बस आहे. एक दिवस लेंगा सदर धुतला की दुसऱ्या दिवशी घातला. पण आता त्या शाहरुख खानला विचारा, तो तासा शर्ट बदलतो. जरा काय जरा की शर्ट बदलतो. त्याला बोलताना आता मला एक कळत नाही, तो घालताना काढताना किती वेळ जात असेल त्याचा. हा घातला परत काढतो, घातला तो काढ. असं म्हणतात नरेंद्र मोदीजी पण एकदा कपडा घातला दुसऱ्या दिवशी घालत नाहीत. असं म्हणतात, माहित नाही. पण हे जे कपड्यांचे शौक किंवा हे याच्यापेक्षा महत्वाचा मुद्दा म्हणजे घालू नये असं, ज्याचा कपॅसिटी आहे त्याने, पण त्याला काहीतरी मर्यादा. म्हणजे बघा, कपडे सतत बदलणं म्हणजे कपडे एकदा घातले मी परत घालणार नाही असे म्हणणारे ते भोगात अडकले. कळलं? आणि मला कपडेच नाही घालायचे म्हटलं तर त्यागी झाले. उघडे बंब नाही, मला काय घालायचं नाही असं म्हटलं तर ते त्यागी. जीवनविद्येला हेही मान्य नाही. म्हणजे बघा, जीवन आनंदाने जगा, रुबाबात जगा, बावळत राहू नका. कोणी ते टपली मारली म्हणून ऐकून घ्यायचं तसंही नाही. लक्षात घ्या. म्हणजे किती जीवनविद्येचं प्रॅक्टिकल. म्हणजे काय होतं, परमार्थात आहे, कोणी पण काय बोलू जाऊ दे, टपली खायची असं आहे ना. तसं नाही. तिथे श्रीकृष्णाचं जीवन आहे. म्हणून म्हटलं तर श्रीकृष्ण आदर्श सगळ्यात महत्वाचा जीवनविद्येला आहे. तो अगदी जिथे होता त्या परिस्थितीत आनंद त्याने सर्वांना दिला ना, आनंदाने जगला. अगदी गावात होता, गोकुळामध्ये होता, तिथे अगदी त्या सगळ्या गावच्या लोकांबद्दल गुरं चारली, तिकडे सगळ्या गोष्टी केल्या आणि तिथे आनंद दिला. मथुरेला आला, तिथे त्याने कारभार सांभाळला, तिथे कंसाला मारलं, मामा त्याचा सख्खा मामा, लांबचा पण नाही. पण त्याच्या दुष्टपणाला लोक इतके कंटाळून गेले होते, तेव्हा त्याचा दुष्टपणा त्याने स्वतःसाठी मारलं का? नाही. मारल्यानंतर स्वतः राजा झाला असता, पण त्याने स्वतः राज्य पण नाही घेतलं. त्याने आपल्या आजोबांनाच म्हणजे त्या कंसाच्या वडिलांनाच परत राज्यपदावर बसवलं, कारण त्यांना त्याने तुरुंगात टाकलेलं होतं. म्हणजे सगळं जीवन ज्यावेळेला आपण म्हणतो ना, की इथे बघा, स्वतःचा स्वार्थ होता का कृष्णाकडे? काहीच नव्हता. कारण त्याला स्वार्थ असता तर स्वतःच राज्य कारभार बसताना. आपल्या हल्लीचे पॉलिटिशियन दुसऱ्या विरोधी पक्षाला म्हणतात, त्यांना ना सत्तेची हाव आहेत, म्हणजे ह्याला नाही. पण तू कशाला निवडणूक लढवतो? पण तू निवडणूक लढवतो, त्याला सत्ता हवी म्हणून निवडणूक लढवतो. पण दुसऱ्याला नाव ठेवून आपण एक्सपर्ट असतो ना, तसं ते असतं. पण इथे एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, की जे जीवन आहे ते आपण सहजपणे जगलं पाहिजे. जे आपल्या वाट्याला आलंय तिथे आनंदाने जीवन कसं जगायचं, ते प्रत्येक गोष्टीत आनंद कसा मिळवायचा आहे ते महत्वाचं आहे. तुम्ही खूप श्रीमंत पाहिजे तर तुम्ही आनंदित असाल, खूप पैसे असेल तर तुम्ही आनंदात असाल असं नाही. कारण आनंद ही आपल्या मनाची अवस्था आहे. ती उगीच आपण कशा तरी गोष्टीवर अवलंबून ठेवून असं मिळालं तर मी आनंदी होईन, असं नाही मिळालं तर मी आनंदी होणार नाही, असं जे माणसं विचार करतात तोही भाग तिथे चुकीचा आहे. म्हणून लक्षात घ्या, प्रपंच आणि परमार्थ म्हणताना ही जीवन जगण्याची पद्धत जी आहे ती महत्वाची लक्षात ठेवली पाहिजे. की मी माझ्यासाठी फक्त बघतो तो प्रपंच, आणि मी सर्वांचा विचार करून जीवन जगतो तो परमार्थ.
एक एक स्टेप लक्षात घ्या, की प्रपंच परमार्थ काही लोकांचा बराच आहे, उपास केला की मोठा परमार्थिक माणूस आहे असं वाटतं ना. दाढी मिशा वाढवल्या, भगवे वस्त्र घातले, आडवी गंध लावले की आपण म्हणतो हा परमार्थ करतो. तो हे बाहेरच्या दिखाऊपणाला जीवनविद्या मान्यता देत नाही, कळलं ना. आणि म्हणून इथे श्रीकृष्णाचं महत्वाचं जीवन सांगितलं की तो जिथे होता तिथे त्याने सर्वांना आनंद दिला आणि सर्वांना घेऊन त्याने जीवन जगलंय. गोकुळात होता तिथेही सगळ्या अगदी बालगोपाळांना घेऊन, तिथल्या सगळ्या गावकऱ्यांना घेऊन त्यांना आनंद देण्याचा त्याने प्रयत्न केला. मथुरेला आला तर तिथल्या लोकांसाठी त्याने तेच केलं. आणि एवढं करत असताना ज्या वेळेला महाभारताच्या युद्धाच्या वेळेला ज्ञान जे होतं खरं जीवनाचं ज्ञान, ते सुद्धा त्याने तिथे अर्जुनाला दिलं. म्हणजे सर्व ज्ञान गुण संपन्न असताना सुद्धा त्याने भगवी वस्त्र घातली नाहीत. त्याने आपल्यासारखं संसारी माणसासारखं जीवन जगलं. लग्न झालं, मुलं झाली, सगळं झालं त्याचं. म्हणजे असं काही नाही की बाबा लग्न, काही लोक म्हणजे ब्रह्मचारी व्हायला हवे तर तो परमार्थ. तसं आहे ना. म्हणजे चुकीच्या कल्पनेतून लोक परमार्थ जो करतात, तिथे श्रीकृष्णाचं जीवन पाहिलं तर त्याने परमार्थ आणि प्रपंच ह्या दोघांचा समन्वय साधला. लढाई करायच्या वेळेला लढाई केली आणि शांतता हवी तेव्हा ते शांततेसाठी सुद्धा प्रयत्न केले. नुसतं लढाईच केली पाहिजे असंही त्याचं न, लढाई टाळण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले. पण दुर्योधनाच्या डोक्यात काही जात नव्हतं. त्यावेळेला अशा माणसाला शिक्षा ही द्यावीच लागते. आणि त्यामुळे तिथे त्याच्या शिक्षेपोटी इतरांना पण शिक्षा झाली, हाही महत्वाचा भाग लक्षात आहे. कारण ते हजारो सैनिक मारले गेले. त्यामुळे त्या काळामध्ये इतकं म्हणजे कितीतरी 18 सहस्त्र सैन्य होतं असं जे सांगितलं जातं की अनेक पटीने होतं, नुसतं एवढंच नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला जीवनाकडे पाहण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे तो निकोप असला पाहिजे आणि व्यापक असला पाहिजे. फक्त मी माझ्यापुरती की माझ्या कुटुंबापुरती पाहीन आणि मला बाकीच्यांचं काय पडलंय असं जेव्हा मला वाटतं त्यावेळेला तो सर्व प्रपंच असतो. आणि जेव्हा सर्वांचा विचार करून शहाणपणाने जेव्हा आपण जीवन जगतो तेव्हा तो परमार्थ असतो. म्हणून श्रीकृष्णाचं जीवन असंच होतं. म्हणजे जर जीवनविद्या निर्माण झाली त्याच्या मागे काय असेल तर श्रीकृष्णाच्या जीवनाचा अभ्यास पै महाराजांनी केला असा त्याचा अर्थ. आपला आदर्श ते असं ते म्हणाले. तर आदर्श ते असल्यामुळे जिथे ज्या वेळेला अगदी ध्यानधारणा करायच्या तिथे श्रीकृष्ण ध्यानधारणा पण करत होते आणि अगदी सर्वसाधारणप्रमाणे अगदी लोणीत पण खाण्याची तयारी होती. म्हणजे सगळं जीवन ज्या पद्धतीने श्रीकृष्ण जगलं म्हणून तो महत्वाचा आदर्श आहे. दुसरा आदर्श म्हणजे शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचं पण जीवन सेम तसंच होतं. लढाया केल्या, सगळं केलं, पण कोणासाठी? ही श्रीची इच्छा. हे राज्य श्रीचं आहे, माझं नाही म्हणाले ते, लक्षात घ्या. आणि त्यामुळे इथेही सर्वांचा विचार करून त्यांनी त्यावेळेच्या रयतेला आनंदाने ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि मोगलांविरुद्ध त्यांनी अगदी इतकं कठीण प्रसंगी सुद्धा त्याच्यातून कसे सुटले, आग्र्यावर सुटका वगैरे जे आपण म्हणतो त्यांचं आयुष्य, की आग्रा गुटे आणि महाराष्ट्र गुटे एवढ्या लांब घोड्यावरनं घोडदौड करत तुम्ही थोडा 1 तास घोड्यावर बसा आणि खाली उतरा, मग तुम्ही चालता कसे तुम्हाला कळेल. शिवाजी महाराज एवढे घोड्यावर इतक्या लांब कसे गेले असतील लक्षात घ्या. म्हणजे त्यांची कंबर कशी असेल का पाय कसे असतील की तितके सहजपणे. कारण औरंगजेबाला पत्ताही लागला नाही, एवढं सैन्य त्याच्या पहारेला ठेवलं होतं. म्हणजे इथे युक्ती योग म्हणतात ना, तो शिवाजी महाराजांकडे होता, श्रीकृष्णाकडे होता. सगळ्यांचं तिन्ही आदर्श जे सांगितले ना ते युक्तीवर आणि प्रॅक्टिकल जीवनाकडे पाहणारे ते. एकदम भोगवाद किंवा त्यागवाद याच्या मधला जो आहे तो समन्वयवाद, म्हणजे स्वीकृती, सगळ्या गोष्टीची स्वीकृती आणि त्याच्यातून आनंदाने जीवन जगायचं. म्हणून इथे शिवाजी महाराजांचं जीवन पण तसंच होतं. नुसतं त्यांनी राज्यकारभार करायचा म्हणजे तिथे परमार्थाचा विचार नव्हता. नाही, परमार्थाचा विचार म्हणजे सर्वांचा विचार. लक्षात घ्या, सद्गुरूंचा जो एक अमृत तुषार आहे की परमार्थामध्ये जो अर्थ आहे, असा जो अमृतुषार आलाय, परमार्थामध्ये काय अर्थ भरला आहे हे खरे सद्गुरू भेटल्याशिवाय समजणे कठीण. खरी गोष्ट आहे. म्हणून परमार्थ म्हटलं की परमार्थाच्या नावाकडे आज पूजा अर्चा
मंदिरं, मस्जिद हे सगळं जे त्याच्यावर वाद विवाद जे चाललंय तिथे परमार्थच नाहीये हे कोण सांगू शकतात? संत सांगू शकतात, सद्गुरू सांगू शकतात, जे त्यांची दृष्टी जी निकोप झाली तेच सांगू शकतात. बाकीचे जर आपण पाहिले तर ज्या ज्या धर्मातले जे जे पंडित आहेत किंवा ज्या ज्या धर्मातले जे पुरोहित आहेत, ज्या ज्या धर्माचे कोण धर्ममार्तंड आहेत ते माझा धर्म श्रेष्ठ आणि दुसऱ्याचा कनिष्ठ कसं तेच सांगतात. त्याच्या पलीकडे ते सांगत नाही आपला धर्म श्रेष्ठ आहे आणि त्यामुळे आपण आपल्या धर्मातले सगळे लोक श्रेष्ठ, बाकीच्या धर्मातले कनिष्ठ, असा भेदभाव जिथे होतो तो धर्मच नव्हे. इथे सर्वांप्रती समत्वाने पाहणं हा धर्म आहे. परत लक्षात, हे प्रत्येक गोष्टी धर्म धर्म म्हटलं की हे लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून छत्रपती महाराजांच्या ठिकाणी सर्व धर्माचे लोक होते सैनिक. असं नव्हतं की बा दुसऱ्या धर्माचं कोणी ठेवलं नाही, नुसतं मराठा राज्य म्हटलं तरी सर्व धर्माच्या लोकांना त्यांनी समत्वाने वागलं. स्त्रियांना जो सन्मान द्यायचा तो स्त्रियांना सन्मान दिला. म्हणजे त्यांचं सगळं जीवन म्हटल्यानंतर तिथे त्यांचे प्रपंच आणि परमार्थ दोन्हीचा समत्वाने जीवन ते जगले शेवटपर्यंत. म्हणून शिवाजी महाराज सुद्धा आपल्याला आदर्श म्हणतो आपण. तिसरं म्हणजे आर्य चाणक्य. आता आर्य चाणक्य स्वतः बघायला गेलं तर ते आचार्य होते, पण अत्यंत विद्वान होते, पण अत्यंत वाईट परिस्थितीतून त्यांनी धनानंद राजा जो होता त्याच्या ठिकाणी त्याच्याकडे ते अमात्य म्हणून होते सुरुवातीला. तर धनानंदाने आपल्या अहंकाराने त्यांचा अपमान केला आणि त्यावेळी त्यांनी शेंडी केस असे बाहेर काढले, कारण त्यावेळी लांब केस असायचे ना, तर त्यांनी शेंडी बांधायची, असे वेणी बांधतात तर शेंडी बांधायची. तर त्यांनी ते सोडून टाकले आणि जोपर्यंत त्या धनानंदाला ह्या राज्यावरनं उडवणार नाही त्यापर्यंत मीही बांधणार नाही अशी प्रतिज्ञा केली. आणि चंद्रगुप्त जो होता तो एक तसा कोणी अगदी राजपरिवारातला होता वगैरे सांगितलं नंतर, पण तो असाच साधारण माणूस मुलगा होता. त्याला त्यांनी घडवलं आणि धनानंदाच्या विरुद्ध उभं केलं आणि शेवटी धनानंदाचा पराजय केला. खूप कष्ट केले, म्हणजे असं नाही, कष्ट करून परिस्थिती कशी बदलायची. आणि हे करत असताना नुसतं चाणक्य एवढंच नाही केलं, तर त्यांनी लोकांचं जीवन सुखकारक होण्यासाठी, राजकारण चांगलं होण्यासाठी कौटिल्य वगैरे अनेक अर्थशास्त्राचे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. आणि जीवनात म्हणजे नंतर ज्यावेळी चंद्रगुप्त राजा झाला त्यावेळी त्यांनी सगळ्या प्रजाला कसं सुख मिळावं ह्यासाठी केलेलं मार्गदर्शन, कारण त्यावेळी ते अमात्य होत म्हणून तिथे राहायचे. पण एवढं करत असताना सुद्धा स्वतःचं म्हणून काही त्यांचा उपयोग करत नव्हते. म्हणजे त्यांची गोष्ट सांगितली जायची की बरेच लोक त्यांना भेटायला यायचे, कारण त्यांचं कीर्ती व फार दूरपर्यंत पसरली होती निन्या राज्यामध्ये. तिथले लोक मुद्दाम हा चाणक्य कोण आहे ते पाहायला यायचे. तर एकदा चाणक्य संध्याकाळच्या वेळेला आले तर ते चाणक्य एखादी काम करत होते आणि त्याला त्यांचे जो सैनिक होते त्यांनी सांगितलं की कोणतरी आपल्याला भेटायला, त्यांना थांबा म्हणून सांगितलं. ते काम होईपर्यंत त्यांची समयी होती, संध्याकाळची वेळ असल्यामुळे ती समयीच्या दिव्यात ते बघून ते करत होते. आता ते झाल्यानंतर त्यांचं काम थांबल्यानंतर त्यांनी ती समय विझवली आणि दुसरी समय पेटवली आणि मग त्यांना बोलवलं. तर तो माणूस बघत होता, तो पहिली समय विझवली परत दुसरी समय पेटवली, ह्याला काय कळे ना काय हे केलं. तर तुम्ही हे काय केलं? तर ही पहिली समय होती ती मी राज्याचा कारभार करत होता म्हणून राजाच्या पैशातून तेलातून जी जळणारी समय होती त्याच्या प्रकाशात मी ते काम केलं राज्याचं. आता आपण पर्सनली बोलणार, मी माझं स्वतःच आहे म्हणून माझी समय आहे ती लावली. आता एवढ्या विचार करून माणूस जो जीवन जगतो आणि आपण आपण काय केलं असतं? आपण जाऊ देत ना, आपलं कशाला आणखीन काय मिळतं का बघतो आपण. ही जी आपली वृत्ती आणि त्यांची वृत्ती ह्याच्यामधला जो फरक आहे जीवनविद्येला ते अभिप्रेत आहे की सर्वांचा विचार, सर्वांचा सुखाचा विचार, जे आपलं आहे ते आपलं नसलं ते आपण खेचायला बघतो ते चुकीचं आहे. पण किंबहुना आपलं इतरांना इतकं द्या, पण अगदी भिकारी होऊ नका असं द्या. कळलं ना? काही लोकांना की कर्ण मोठा दानशूर होता, चांगली गोष्ट आहे, दानशूर होता, पण स्वतःची कवच कुंडला देण्या इतक्या दानशूरपणा करायची गरज नाही. जीवनविद्या असताना नाही द्यायची गरज सांगितलं. कारण किती द्यायचं ह्यालाही मर्यादा आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीच्या ठिकाणी हा जो समन्वय साधायचा असतो
ते जे जीवनविद्या सांगते हे तिघही आर्य चाणक्य असोत, शिवाजी महाराज असोत, छत्रपती शिवाजी महाराज आणि तिसरं म्हणजे श्रीकृष्ण यांचं जीवन जर बघितलं तसं आपलं म्हणजे नेमकं जीवनविद्येचं जर ज्ञान आपल्याला आत्मसात करायचं असेल तर आपण कसं वागलं पाहिजे तर एवढंच सांगेन की श्रीकृष्णासारखं जीवन जगलं पाहिजे. श्रीकृष्णासारखं जीवन म्हणजे जीवनाचा आनंद स्वतःही त्याने घेतला आणि सर्वांना तो आनंद दिला. किती कठीण परिस्थिती असली तरी लोक काय म्हणतील ह्याचा विचार केला नाही. म्हणजे लोक काय करते म्हणजे ज्या वेळेला यादव कुळाचं राज्य सुरू झालं आणि त्याच्या विरोधात हे बाकीचे राजे होते म्हणजे कंस होता, दुसरा जरासंध होता, तिसरा आणखी कालयवन होता, असे निर्णय मोठे राजे. पण ते सगळे कसे स्वतःपुरती बघणारे आणि त्या तिघांनी मिळून हल्ला केला. तिघांनी मिळून हल्ला केल्यामुळे त्यांना श्रीकृष्णावर राग होता. त्यामुळे इथे इतकं यादवांकडे एवढं सैन्य नव्हतं की इतकं ते हल्ला करतात. त्यांनी काय केलं आयडिया, युक्ती कशी असते ती बघा. परिस्थिती वाईट होती. श्रीकृष्णाने सांगितलं मी आता इथून पळणार. थोडं लांब गेल्यानंतर आवई म्हणजे लगेच सैन्यामध्ये हे करा की श्रीकृष्ण पळतोय म्हणून. आणि श्रीकृष्ण तिथून पळायला लागल्यावर लगेच सैन्यामध्ये तिथे बोंबाबोंब झाली. श्रीकृष्ण पळतोय, श्रीकृष्ण म्हणजे बाकीचं सैन्य लढाई करत होते पण श्रीकृष्ण काही लोकांना घेऊन पळायला लागला म्हणून त्याला रणछोडदास म्हणतात. म्हणजे रण सोडून भागतो, पळतो म्हणजे रणछोडदास असं जे म्हटलं जातं ना. आता कोण असं म्हणेल की आपलं नाव खराब व्हावं म्हणून, पण तो चालेल माझं नाव पण काय झालं त्याच्यामुळे कालयवन वगैरे त्याच्या मागे लागले श्रीकृष्णाच्या मागे. त्यामुळे जो एकत्र हल्ला होता तो कमी झाला. आज सौराष्ट्र म्हणजे द्वारका नगरी वगैरे जे आपण म्हणतो सौराष्ट्रापर्यंत ते पोहोचले. असं जे पळत कुठे लढाई करत कुठे काय करत ते माहीत नाही. पण हे जर हा इतिहास आहे तो म्हणजे इतिहास म्हणजे श्रीकृष्ण कसा ज्यावेळेला आपल्या लोकांना ह्या सज्जनांना वाचवण्यासाठी युक्त्या वापरायचा आणि त्याच्यातून तो त्याचा पार करायचा. म्हणजे तिथे असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे असा आग्रह त्याचा कधीच नसा. युक्ती करून जे अगदी दुष्ट होते तर त्या दुष्टांचा पराभव करणं हे श्रीकृष्णाचं कार्य होतं. जरासंधाला एवढा सामर्थ्यशाली होता की त्याला युद्धात कोणी हरू शकत नव्हतं. मग त्यावेळेला त्याने युक्ती काय केली, हे सगळे पांडव 5 पांडव आणि श्रीकृष्ण तिथे ब्राह्मण वेशामध्ये तिथे गेले. आता ब्राह्मण वेशामध्ये की तिथे सगळ्यांचा सत्कार करायचा म्हणजे जरासंधाने पण सत्कार केला वगैरे. आणि ते केल्यानंतर मग श्रीकृष्ण सांगितलं ना आमचा हा मित्र म्हणजे कोणाच्याकडे दाखवला की आम्हाला तुझ्याशी मल्ल युद्ध करायचं. तर तो जरासंध एक्सपर्ट होता मल्लयुद्धामध्ये, कुस्ती खेळण्यात. हसायला लागलं कोणाबरोबर करू म्हणजे हे बारीक सहदेव हे ह्या बारक्या बारीक होते असे एवढे त्यांच्यावर नाही मी करणार. भीम दिसला हा बरा आहे माझ्याबरोबर युद्ध करायला. श्रीकृष्णाला तेच हवं होतं. म्हणजे युक्ती कशी समोरच्याची कमजोरपणा काय की तो अहंकारी होता. तर स्वतःला मोठा अगदी हे समजत होता, कुस्तीमध्ये एक्सपर्ट पेलवान समजत होता. आणि शेवटी भीम तो भीम होता. पण भीम असला तर त्याने अगदी मध्ये तो फाडायचा त्यावेळेला ते परत तो चिटकायचा. जरासंध म्हणजे तो कधीच मरू शकत नव्हता. अगदी शरीर फाटलं तरी परत पटकन चिटकायचं. 2-3 वेळा झालं तर भीम हैराण झाला अरे फाडतो ते हा परत जिवंत कसा होतो. त्यावेळेला श्रीकृष्णाने ती काडी तोडली आणि इकडचे तिकडे फेकायला सांगितली. आणि त्यामुळे हे शरीर फाडणं हे ह्याला टाकलं हे आलं ते चिटकत नव्हतं. युक्ती जरासंधाला आणि परत ते हरवल्यानंतर परत त्याने काय केलं जरासंधाच्याच मुलाला तिथं राज्यावर उभा केला. लक्षात घ्या म्हणजे कसं असतं जे दुष्ट होते त्यांचा संवाद एवढ्यासाठी केला की लोकांचं भलं झालं पाहिजे. आणि त्यामुळे ती त्यावेळेला 14 सहस्त्र म्हणे राजकन्या त्यांनी डांबून ठेवल्या होत्या. लक्षात घ्या त्या सगळ्यांनाच त्यांनी सोडवलं. कोणी श्रीकृष्णाने ते जिंकलं. पण त्यावेळीची पद्धत अशी होती की एकदा कोणी ते पळवलं की त्या मुलीला घरी घेतलं जायचं नाही. मग ती म्हणजे त्या कोणी स्वीकारायचं नाही अशी पद्धत होती. मग त्यावेळेस श्रीकृष्णाने स्वतःचं नाव दिलं ह्या सगळ्या माझ्या पत्नी आहेत म्हणून श्रीकृष्णाच्या 14,000 बायका असं जे म्हणतात ना अशी गोष्ट आहे ना. त्यामुळे 16 सहस्त्र 14 कुठे झाले दोन कमी झाले. तर 16 सहस्त्र स्त्रिया श्रीकृष्णाच्या असल्यामुळे त्यांना सगळ्यांचा सन्मान झाला. लक्षात सन्मान कसा द्यायचा असतो कारण त्या काळात तो काळच असा होता. कारण त्या काळामध्ये ज्या वेळेला भीष्माने आपल्या
तीन ह्यांना बोलवलं होतं ना, कोण अंबा, अंबालिका आणि अंबिका, तिघी बहिणींना पळून आणलं होतं. त्यावेळेस तसंच आणलं, म्हणजे ते पण स्वतःसाठी भावाला लग्न करण्याचं. तर ती जी एक होती अंबा, तिचं प्रेम होतं दुसऱ्या राजावर. तिने त्याला सांगितलं मी काय लग्न करणार, माझं त्याच्यावर प्रेम आहे. तर तुम्हाला तो परत घेऊन गेला. तर तो म्हणाला आता नाही मी स्वीकारणार, तिने घेऊन गेला म्हणून. म्हणजे त्यावेळेची जी पद्धत आहे, मग तिने स्वतःला जाळून घेतलं. तिने भीष्माला त्याचा दोष दिला आणि तुला मी आणणार म्हणून ती दुसऱ्या जन्मामध्ये कोण झाली, शिखंडी. म्हणजे हे सगळं, हे सांगायचा मुद्दा काय, हे सगळं जीवन आपल्याला विविधतेने आपल्यासमोर निरनिराळ्या परिस्थिती येत असतात. म्हणजे हे महाभारत म्हणा किंवा शिवाजी महाराजांचं चरित्र पाहिलं किंवा आर्य चाणक्याचं, की परिस्थिती काय सगळी तुम्हाला हारदुरे घेऊन बसलेल्या नाहीयेत. तुमचं जीवन तुम्हाला कसं आनंदाने आणि यशस्वी जगायचं हे लक्षात ठेवा. खूप चांगला माणूस असेल तरी लोक त्याची आठवण काढत नाहीत, पण जो चांगला आणि जो यशस्वी होतात लोक त्यांची आठवण काढतात. नेहमी लक्षात ठेवायचं. महात्मा गांधी खूप चांगले होते, पण जर यशस्वी नसते तर कोणी नाव काढलं नसतं. भगवद्गीता सांगितल्यामुळे पांडव जिंकले, जर जिंकले नसते तर कोणी भगवद्गीता बघितली पण नसते. लक्षात घ्या. म्हणून चांगलं पण असायला पाहिजे आणि यशस्वी जीवन कसं जगायचं हे कळलं पाहिजे. आपल्याला यशस्वी जीवनाची व्याख्या सांगितली की स्वतः सुखी होऊन इतरांना सुखी करणं. यशस्वी म्हणजे आता न तर यशस्वी म्हटलं की परीक्षेत पास झाला की यशस्वी झाला. जरा धावाची शर्यत आहे आणि धावाच्या शर्यत पहिला नंबरला की यशस्वी झाला. या छोट्या छोट्या यशाच्या गोष्टी आपण सांगतो, पण खरं जीवन यशस्वी का, की आपणही सुखी व्हायचं आणि इतरांनाही सुखी करण्याचा प्रयत्न करणं. हे तिघांचंही जीवन तसं होतं. शिवाजी महाराजांचं जीवन, श्रीकृष्णाचं जीवन, आर्यचाणक्य स्वतःही सुखी आणि इतरांना सुखी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांचं त्या अंगाने त्यांचं ते ग्रंथ जे आर्यचाणक्यांचे आहेत ती समाज सुखी होण्यासाठीच आहे. म्हणून ह्या सगळ्या जीवनाच्या अंगाने आता बघायला गेलं तर आर्यचाणक्य बघायला तर आपल्याला वाटतं कर्मठ होतं, तसंही नव्हतं. त्यांच्या राज्यामध्ये, चंद्रगुप्ताच्या राज्यामध्ये पूर्वी त्यांच्या ऑफिसमध्ये, म्हणजे त्यांच्यावरती ऑफिस आपण म्हणतो आताच्या काळाच्या ऑफिस, तर लोक दांड्या मारायचे. तर त्यांनी प्रश्न विचारला, हे दांड्या करणं नाही, कोणा जरी मेलेलं आहे त्याचं श्राद्ध करायचं, ह्याचं केलंय. ते म्हणा काही वर्षभर हे दांड्या मारणं काही बरोबर नाही. म्हणून त्यांनी काय केलं, जे पितृपक्षाने तो आर्यचाणक्यांनी तयार केला. काय करायचं त्या 15 दिवसात करा, बाकी वर्षभरात अजिबात कोण मेला गेला तर काय करायचं नाही. युक्ती म्हणजे बघा, आणि सगळेजण अजूनही आपण पितृपक्ष आला हो म्हणून ते सगळं जे करतो आहोत ते आर्यचाणक्यांचं डोकं आहे. युक्ती कशी वापरली की लोकांनी काम केलं पाहिजे ना. लोक आपली दांड्या पाहिजे, कोण हा मेला त्याचं श्राद्ध, तो मेला त्याचं श्राद्ध. आजही लोक तशी करतात, कोणाला ते मारत असतात ना मुद्दा म्हणतात. पण हे सगळं जीवन आपण ज्याला म्हणतो, ह्या सगळ्या जीवनाची, जीवन जगण्याची जी पद्धत आहे ना, ती पद्धत आपल्याला तशी जगता आली पाहिजे. उगीच काहीतरी परमार्थाच्या नावाखाली मी सर्व त्याग करेन किंवा काहीतरी मोठं त्यागी वृत्ती दाखवेन, ह्याची काही आवश्यकता नसते. तुला आनंदाने राहायचंय आणि सर्वांना आनंद द्यायचा, हे एकच तत्व. आपणही आनंदात असलं पाहिजे आणि आपल्याबरोबर असणाऱ्या सर्वांना आपल्यामुळे आनंद मिळाला पाहिजे किंवा त्यांनी आनंदात जीवन जगता आलं पाहिजे. हा विचार ज्यावेळेला ज्याच्याकडे असतो तो जीवनविद्या जगला. लक्षात घ्या. जो फक्त स्वतःपुरती पाहून इतरांच्या डोक्यावर पाय देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल त्याला जीवनविद्या कळलेली नाही. म्हणून ज्यावेळेला संस्थेमध्ये पण लोक एकमेकांच्या डोक्यावर पाय देऊन पुढे जायचा प्रयत्न करतात त्यांना जीवनविद्या कळलेली नाही. लक्षात ठेवा. जो सर्वांना घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, सर्व सुखी व्हावेत ह्याचा प्रयत्न करतो, त्याला जीवनविद्या कळली. म्हणजे जीवनविद्या तत्वज्ञान बरोबर म्हणतो आपण की असं आहे तसं आहे, पण प्रत्यक्ष आपल्याला जीवनविद्या तत्वज्ञान जगण्यासाठी ह्या तिन्ही आदर्श किंवा तिन्ही आदर्शांचा अभ्यास करावा लागतो. म्हणून इथे श्रीकृष्णाचा अभ्यास आपण नेहमी म्हणतो. श्रीकृष्णाचं कौतुक असं नव्हे तर श्रीकृष्णाचं जीवनच त्याने असं जगलं आहे की श्रीकृष्णाच्या अवतारानंतर अनेक संतांनी त्या श्रीकृष्णाच्या जीवनाचाच अभ्यास करून स्वतः आनंदात झाले. कळलं ना. की परमार्थाच्या ज्या सगळ्या गोष्टी आपण म्हणतो की जय श्रीकृष्ण, राधेश्याम वगैरे ज्या नामस्मरण करण्याची जी पद्धत संतांनी केली त्याचं खरं कारण काय, श्रीकृष्णाचं जीवनच तसं होतं की तो स्वतःही आनंदात राहिला
आणि सर्वांनाही आनंद देण्याचा त्यांनी अगदी मनापासून प्रयत्न केला. त्याच्या बरोबर असलेले सगळे आनंदाने जीवन जगते, यशस्वी जीवन जगते, दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्यालाही सुद्धा सद्भावनेतून जीवन जगायचं आहे आणि त्याचबरोबर सर्वांना सद्भाव, सर्वांच्या प्रती सर्व आनंदित राहावे ह्यासाठी जीवन जगायचं आहे. आणि म्हणून स्वतःही आनंदात राहायचं आणि इतरांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करत राहणं म्हणजे जीवनविद्या. लक्षात, जीवनविद्या म्हणजे काय, मी फक्त माझ्यापुरती आलं, मी यशस्वी झालो. लोक ज्या वेळेला सुखसंवाद करतात त्यावेळेला काय होतं, मी रोडपती होतो, मी आता करोडपती झालो. आणि तू करोडपती झालास पण लोकांना काय दिलंस का, तर जीवनविद्या. नाही तर मी झालो तर तो काही यशस्वीपणाचा दाखला नव्हे. लक्षात घ्या, लोक सांगताना, म्हणून बऱ्याच वेळेला सुखसंवाद सांगताना जीवनविद्येच्या तत्वज्ञानाचा मुळे झालो असं म्हणतो. त्यावेळेला स्वतःवर नो डाऊट त्याला तो तेवढं मोटिवेशन मिळालं असेल, प्रयत्न केले. पण आता जर माझ्याकडे जर एवढे पैसे आले असतील तर त्याचा उपयोग इतरांनाही सुख देण्यासाठी मी करतो की नाही करत, देण्याची वृत्ती माझ्या आहे की न आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे इथे हे सगळ्या गोष्टीतून आपल्याला जीवन कसं जगायचं आहे हे कळलं पाहिजे. म्हणून सगळ्या गोष्टीला इथे निसर्ग नियम महत्त्वाचे आहेत. निसर्ग नियम हाच खरा धर्म आहे, लक्षात घ्या. या नियमाने जीवन जगणं. बाकी दुसरे नियम म्हणजे नीतिमूल्य वगैरे जे सांगितली जातात ती बदलतात, नियम बदलत नाहीत. पूर्वीच्या काळी दशरथ राजाने 4 बायका केल्या, कारण नीतिमूल्य होतं, चालत होतं. पण त्यानंतर रामाने नाही केलं, कारण त्याने नीतिमूल्य बदललं. प्रभू रामचंद्र नीतिमूल्य बदल असं नाही चालणार. 4 बायका 4 मुलं भांडणतंडे करतात ना, नाही का. हे सगळं भांडणतंडे कशामुळे, काही कशाला वनामध्ये पाठवलं, आपल्या मुलाला राज्य मिळावं म्हणून, भरताला राज्य मिळावं म्हणून ना. हा सहज द्वेष आणि मत्सर तयार होतो. म्हणून प्रभू रामचंद्राने ते नीतिमूल्य बदललं. म्हणजे आपण म्हणता नीतिमूल्याचे होतं. म्हणून नियम महत्त्वाचा आहे. नीतिमूल्य ही काळानुसार बदलतात आणि म्हणून नीतिमूल्याचा मोठा लोक नीतिमूल्याच्या अंगाने मोठे आरडाओरडा करत असतात. पण खरं जीवनमूल्य महत्त्वाचं आहे. आपणही सुखी आणि इतरांनाही सुख देण्याचा प्रयत्न करणं हे जीवनमूल्य. म्हणून जीवनमूल्य आपण जर लक्षात ठेवलं तर नियमानुसार आपण जीवन जगलं पाहिजे. निसर्गाचे नियम, जे तू करणार त्याचा परिणाम तुला परत मिळणार. चांगलं कर्म केलंस चांगला परिणाम मिळणार, वाईट कर्म केलंस वाईट परिणाम मिळणार. हा नियम आहे. तिथे दया बिया अशी गोष्ट नाही. म्हणून परमेश्वर दयाळू पण नाही, कृपाळू पण नाही, कठोर पण नाही असं जे सांगितलं तर कारण तिथे नियमाने जीवन चाललंय हे ते सांगतात. लोक आपल्याच भावनेतून परमेश्वर कृपाळू आहे, मला तो वाचवणार, तसं नाही. म्हणून परमेश्वर आपल्या जीवनात कसल्याही प्रकारची ढवळाढवळ करत नाही. ह्या तिघांचं जर जीवन बघितलं त्यांनी ढवळाढवळ करायच्या गोष्टी काही सांगितल्याच नाही. तर आपणच आपल्या कर्मातून आपल्या जीवनामध्ये ढवळाढवळ करत असतो. चांगलं वाईट परिस्थिती ही आपल्या कर्मातून आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून तिथे आपल्याला सावधपणे जीवन जगलं पाहिजे, सावधपणे आपल्या कर्माकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि हाच सावधपणा जेव्हा आपल्याकडे असेल त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण जीवन जगू शकतो. म्हणून प्रत्येक ठिकाणी बघत असताना हे नियम कार्य कसे होतात ते पहा. आपण अगदी समोर चांगलं अगदी गोडगोड बोलत असू आणि आपल्या मनात एखाद्याबद्दलचं अनिष्ट चिंतन असेल तर त्या दोघांचा परिणाम, दोन्ही कर्माचा परिणाम आपल्याला मिळतो. गोडगोड बोलणं म्हणून समोरचा म्हणून खुश होतो, पण तुमच्या मनामध्ये जर अनिष्ट चिंतन असेल त्याला फसवण्याचा विसवण्याचा तर त्या अनिष्ट चिंतनाचा वाईट परिणाम पण आपल्याला मिळतो. लक्षात घ्या. गोड बोलून फसवणारी माणसं भरपूर आहेत ना, म्हणून गोड बोलायला लागलं की सावध राहा. पण गोड कशाला बोलतो असा विचार करा. तुम्ही गोड बोला, काही हरकत नाही, पण सावध राहा. फसता कामा नाही, इथे सावध राहता आलं पाहिजे. आता गोड बोलून लोक फसवणारे भरपूर आहेत. म्हणून कोणी ते गोड बोलला म्हणजे चांगला बोलला असं नाही. पण म्हणून नियम लक्षात घ्या. नियमाप्रमाणे जीवन जगता आलं ना तर आपल्याला आनंदाने जीवन जगता येतं. म्हणून कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर. कोणाचंही मत्सर न होणं हा परमार्थ आहे. मनामध्ये जराही कोणाबद्दल आपल्याला मत्सर येतो, द्वेष येतो, आपण उगीच तुलना करतो,
हा परमार्थ नव्हे. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हे स्वयंभू आहे, लक्षात घ्या. ते जे स्वयंभू जीवन आहे प्रत्येक माणसाचं, प्रत्येक व्यक्ती, ती लहान असेल मोठी असेल, कोण कशात यशस्वी होईल ते सांगता येत नाही, त्याची आवड वेगळी. म्हणजे या सगळ्या गोष्टीतून आपण जर पाहिलं जीवनाकडे, की कोणतरी आता खूप चांगला हुशार आहे मग मुलांना आपण म्हणतो, तर मुलांना जर हुशार म्हणत असतो त्यावेळेला तो त्या एखाद्या विषयात हुशार असू शकतो, पण दुसऱ्या विषयात तो हुशार असेल असं नाही. विषय म्हणजे बाहेरचे विषय सांगतो. म्हणून 3 मित्रांची गोष्ट सांगतो, हल्लीच मी ऐकली ते सांगतो तुम्हाला. तिघे मित्र चांगले होते. तर एक अतिशय हुशार होता. तो अतिशय हुशार असल्यामुळे तो इंजिनियर झाला आणि इंजिनिअरिंगमध्ये त्याने सगळं चांगलं अगदी यशस्वी झाला. दुसरा जो मित्र होता तो IAS ऑफिसर झाला वगैरे, आणि त्याप्रमाणे तो राजकारणाच्या ह्याच्यामुळे तो चांगला झाला. आणि तिसरा होता तो बिचारा तेवढा हुशार नव्हता, तर त्याने प्रयत्न करत त्या BComला गेला होता. अकाउंटिंग शिकता प्रयत्न करता सगळं अकाउंटिंग त्याला जमायला CA कडे काम करून. काही वर्षांनी तिघे मित्र भेटले. तर जो बिझनेस करत होता मोठा त्याला चिंता होती, अरे हे पैसे आहेत, ह्याचे टॅक्सेशन कसं काय कळत नाही, तो चिंता. दुसरा तो राजकारणी, त्याला तीच चिंता होती की अकाउंटिंग वेळ मला काही जमत आहे, बाकी मी करतो. अरे मला जमतं सगळं, द्या तुम्ही दोघांना द्या, मी तुम्हाला करतो. उपयोगी कोण पडला, जो कमी शिकल्यामुळे तो हुशार नाही असं नसतं. सांगायचा मुद्दा काय, इंजिनिअरच्या क्षेत्रात हुशार आहे, तो दुसरा IAS असेल त्या पद्धतीने हुशार आहे, पण याची हुशारी पण तेवढीच महत्त्वाची आहे. पण तो काही हुशार नव्हता असं म्हणता येत नाही. पण प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळ्या वेगळ्या पद्धतीने घडत असतं. पण एवढं एक लक्षात ठेवायचं, आपणही सुखी व्हायचंय आणि इतरांनाही सुखी करण्याचा प्रयत्न करायचा. त्याला म्हणतात चांगला माणूस घडला पाहिजे असं जे आपण म्हणतो. म्हणजे माणूस घडला म्हणजे स्वतःही सुखी व्हायला हवं आणि इतरांनाही सुखी करण्याचा त्याने प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा समाज सुखी होतो. जिथे समाज सुखी होतो ते राष्ट्र सुखी, जिथे राष्ट्र सुखी तिथे विश्व सुखी. म्हणून जीवनविद्याला सगळं विश्व सुखी झालं पाहिजे असं जीवनविद्या सांगते. तिथे मूळ प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी हा विचार ज्यावेळेला येईल त्यावेळेला सगळं विश्वामध्ये सुख नांदेल, शांती नांदेल. आणि असं हे शांती सुखाने सर्वांचं जीवन घडो यासाठीच जीवनविद्या आहे. आणि ती सद्गुरूंप्रती हीच प्रार्थना की सर्वांना ही जीवनविद्या व्यवस्थित कळावी. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात घे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज